नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग कायम आहे। नाशिक जिल्ह्यातील 11 धरणं 100% भरली आहेत। नाशिक जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। जिल्ह्यात काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आज नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। आज जे इथे नाशिक आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होईल अशा पद्धतीचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला होता आणि त्यानुसार आज सकाळपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये हे पावसाचा जोर वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मी गोदावरी नदी परिसरामध्ये आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी देखील हे काही प्रमाणात हे वाढल्याचं आपल्याला दृश्य बघायला मिळतोय। काल गोदावरी नदीची पाणी पातळी कमी झालेली होती, पण आज सकाळपासून हे पावसाचा जोर हे एकूणच शहर परिसर आणि जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये वाढल्याने वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा सुद्धा विसर्ग हे करण्यात आलेला आहे। आज गंगापूर धरणातून जवळपास 2,500 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात गोदावरी नदीची पाणी पातळी आज हे वाढल्याचं बघायला मिळतोय। पाण्याचा विसर्ग हे अद्याप सुरू आहे आणि पावसाचा जोर हे वाढल्यास हे टप्प्याटप्प्याने हे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाची आहे। पण आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील सुरू आहे अशा पद्धतीची माहिती आहे। आणि विशेष करून त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीमध्ये हे मुसळधार पाऊस सुरू आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी हे विशेष करून हे सतर्क राहावे असे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।